अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलास राग धरीलास राग. अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलास राग धरीलास राग. तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू ग सत्वाची खरी अंबाबाई, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी, तुझ्यासाठी मी आलो पायी पायी. तू ग पुढं पुढं, तू ग पुढं पुढं, मी ग तुझ्या माग, मी तू ग पुढं पुढं, मी ग तुझ्या माग. काग धरीलास राग धरीलास राग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलास राग धरीलास राग. तुझ्या चरणाची लागली या गोडी, सोड मानातली अंबाबाई आडे, सोड मानातली अंबाबाई आडे. तुझ्या चरणाची लागली या गोडी, सोड मानातली अंबाबाई आडे, सोड मानातली अंबाबाई आडे. काग केला तू, काग केला तू भक्ताचा त्याग, काग केला तू भक्ताचा त्याग. काग धरीलास राग धरीलास राग. अंबाबाई लाड लाड ये ग, अंबाबाई लाड लाड ये ग, काग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग धरीलास राग. नमस्कार मित्रांनो, माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर. मित्र, मी आलो आहे आज जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुका येथील सोमटाणा देवी गड येथे सोमटाणा श्री रेणुका देवी येथे. मित्रांनो, ऐतिहासिक असं ठिकाण आहे, अत्यंत जुनं देवस्थान आहे. गावकरी असं म्हणतात की सांगताही येणार नाही किती वर्षी जुनी देवी आहे. साधारण 60-70 वर्ष अगोदर फक्त एक छोटंसं मंदिर आणि देवीचा तांदळा असं त्या या मंदिराची पार्श्वभूमी होती. परंतु विश्वस्त मंडळाने आज 2026 पर्यंत अतिशय उत्कृष्ट इथं विकास कामं केलेले आहे. पर्यटन स्थळामध्ये या मंदिराचा सहभाग झालेला आहे. जालना शहरापासून आपण साधारण 22 किलोमीटर आल्यावर जालना ते छत्रपती संभाजीनगर रोड म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद या रोडवर असलेलं देवगाव कुसळे फाटा आणि सोमटाणा फाटा असं लोकेशन असलेले सोमटाणा फाटा म्हणजे जालना रोड पासून साधारण 7 ते 8 किलोमीटर हे देवीचं डोंगर आहे. आणि या डोंगरावर ही सोमटाणा देवी ही रेणुका माता इथं वसलेली आहे. मित्रांनो, आपण जर इथं आला तर अतिशय नयनरम्य आणि प्रसन्न असा हा परिसर आहे. जवळच एक तळ आहे की जे सोमटाण्याचं तळ म्हणून ओळखलं जातं. आणि विशेष करून जर आपण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात आल्यात तर नक्की अतिशय निसर्गाचा आपल्याला आनंद घेता येईल या पर्यटन क्षेत्राचा असं हे देवीचं मंदिर आहे. आज आपण इथं विश्वस्त मंडळी इथं आहेत, आपण त्यांच्याकडून देवीची माहिती जाणून घेऊया. समृद्धी महामार्ग आहे. मित्रांनो, आपण जे बघत आहात ह्या 1991 मध्ये जेव्हा ट्रस्ट स्थापन झाला तर त्यावेळेस
मंदिराच्या विश्वस्तांकडून या पायऱ्या इथं करण्यात आल्या होत्या की जेणेकरून भक्तांना या देवीच्या गडावर पोहोचण्यासाठी एक सोपा मार्ग असायला पाहिजे. एकोणीसशे 91 नंतर तयार करण्यात आलेल्या ह्या पायऱ्या. कमान आली, कमान गेली, कमान बघ, कमान दाखव. मित्रांनो, हे आहे देवीचं कुंड. असं म्हणतात की बरेच लोक ज्यांना शारीरिक व्याधी आहे ते या या देवीच्या कुंडामध्ये आंघोळ करतात आणि वल्ल्या अंगाने देवीच्या दर्शनासाठी येत असतात. आपण जे बघत आहात हे देवीचं कुंड आहे मित्रांनो. आणि समोरच जे आहेत हे आहे सोमठाणा देवीचं, या सोमठाणा गावचं मोठं धरण, हे डॅम. मित्रांनो, हा डॅम जेव्हा भरतो त्यानंतर दुधना नदीला पूर येतो. दुधना नदीवर बांधलेलं हे सोमठाणा धरण आहे. दुधना नदीला नंतर पूर येतो आणि पुढं ही दुधना नदी जालना शहराच्या पुढे ममदाबाद वडीकारला मार्गे ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. अशी ही नदी. बरोबर. मंदिराच्या समोरच अशी जुनी ही पुरातन अशी दीपमाळ उभा आहे आणि त्याच्या बाजूलाच ही नवी दीपमाळ. मित्रांनो, आपण जे बघत आहात, आपण जेव्हा गडाच्या वरती जातो तर समोरच या 2 दीपमाळा दिसतात. ही उजव्या बाजूची ही जुनी अशी पुरातन दीपमाळ आहे आणि ही डाव्या बाजूची आता नवीन बांधलेली दीपमाळ आहे. असा अतिशय नयनरम्य हा गडाचा परिसर आहे. आपण इथं बघू शकता, हा संपूर्ण हिरवागार परिसर या डोंगरावरून दिसत आहे. हा सोमठाणा धरणचा परिसर आपल्याला इथून दिसत आहे. जवळच समृद्धी महामार्ग सुद्धा इथं दिसत आहे. हा समृद्धी महामार्ग. अशी ही सोमठाणा देवी, सोमठाण्याची रेणुका देवी. भरपूर विकास कामं या मंदिराच्या ट्रस्टमार्फत इथं करण्यात येत आहेत. मोठमोठे डोम इथं तयार करण्यात येत आहेत की जेणेकरून भक्तांची ऊन वारा पावसामुळं त्यांचं संरक्षण व्हावं. हे उभारण्यात आलेलं भगवान परशुरामाचं मंदिर. हरिभक्तपरायण प्रसादजी महाराज अंमळनेरकर आणि हरिभक्तपरायण नाना महाराज पोखरीकर यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं आहे.
गणेशलालजी मस्सारामजी तोतला आणि त्यांच्या पत्नी सदाकौरबाई तोतला यांच्या स्मृतिप्रित्यर्थ CA डॉक्टर नितीन ओंकारजी तोतला जालना यांच्यातर्फे 2023मध्ये 29 मे 2023मध्ये हे मंदिर बांधण्यात आलं. हे आहे गणपती मंदिर. आणि आपण जो मित्रांनो येताना जो पायऱ्या बघितल्या मी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीत आहे. ह्या गड्यावरच्या पायऱ्या आहेत की अगोदर ज्यावेळेस 91मध्ये ट्रस्ट स्थापन झाला त्यावेळेस काहीच सोय नव्हती. त्यावेळेस या पायऱ्या नव्याने बांधण्यात आल्या होत्या की जेणेकरून भक्त लोक या पायरी मार्गे या गडावर येत असत. खाली चालले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इथं सर्व विकास कामं करण्यात आले आणि विकास कामामार्फत हे सगळा डोंगर इथं सुशोभीकरण करण्यात येत आहे. हे आपण जे समोर बघत आहात ही रेणुका माता देवी मंदिर संस्थान सोमठाणागड आहे. मला अजून लागू लागलं. मग पप्पाला ते काढायला म्हटलं. मग फायटिंग केली तरी पण मला लागत होतो. मग त्याला भाजायला सांगितलं, काढायला सांगितलं. मग फायटिंग झाली. अतिशय वेगाने विकास कामं या मंदिराचं इथं करण्यात आलेले आहे. आल्याबरोबर असा विस्तृत असा आपण इथं परिसर हा बघत आहोत. जालना शहराच्या मम्मादेवीप्रमाणे याही मंदिरात यंदा 2026 मार्च महिन्यामध्ये असं काचाचं सुशोभीकरण इथं करण्यात आलेलं आहे.
मी रामविलास रामकिशन पडलोड या ठिकाणी मंदिरावर मी लहानपणापासून दर्शनासाठी येतो. अगदी लहान असतानासुद्धा पायी यायचं. त्या काळामध्ये कोणती व्यवस्था नव्हती ते यायची. आज मात्र माझी पत्नी या ठिकाणी बॉडीचे मेंबर म्हणून आहेत, म्हणून मी त्यांच्याऐवजी मी आलो आज मीटिंगसाठी. आणि या ठिकाणी हा विस्तार झालेला हा केवळ सर्व सभासदांच्या सहकार्यामुळे झालेला आहे. आणि देवी खूप मंदिर एकदम सुशोभित चांगलं झालेलं आहे आता. आणि यापुढे अशीच व्यवस्था होत राहील अशी मी देवीचरणी प्रार्थना करतो. लहानपणी मी जसे मंदिर बघितलं तर खूप छोटंसं घुमट होतं आणि दार पण खूप लहान होतं. खाली वाकून आतमध्ये जावं लागत होतं. फक्त एकाच माणसाला आतमध्ये जागा होती, तेवढ्या याच्यात तो दर्शन घेऊ शकत होता. तो बाहेर आल्यावर मग दुसरा आतमध्ये जात होता. पण देवीचा मुकुट हा पहिल्यापासून सुंदर आणि स्वच्छ आणि चांगला असाच आहे आणि सुशोभित पण आहे. देवीला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी? ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे ना. या ठिकाणी 3 बहिणी आहे. 3 बहिणीपैकी सगळ्यात मोठी ही आहे. नंबर 2ची खाली चैत्रपौर्णिमा यात्रा भरते आणि नंबर 3ची जी आहे तर गावामध्ये आहे. आणि या ठिकाणी विषय म्हणजे या गावाचं नाव जे सोमठाणा पडलं, तिथं सोम नावाचा राजा राज्य करत होता. ते जे ठाणं होतं त्याच्यावरून या गावाचं सोमठाण असं पडलं. मी सुरेश आसाराम तापडिया, रेणुकामाता संस्थांचं कोषाध्यक्ष. 92मध्ये हे विश्वस्त स्थापन झालं, ट्रस्ट झालं. तेव्हापासनं आत्तापर्यंत बरंचसं काही कामे इथं झालेले आहे. 2 मंगल कार्यालय आहे, एक किचन हॉल आहे, गार्डन आहे, आजूबाजूचं परिसर एकदम सुसज्ज असं करून ठेवलेले आहे. येथे नवरात्रामध्ये बसणाऱ्या भक्तांसाठी ओट्यांचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे. नवरात्रामध्ये जे भक्तगण इथं असतात बसण्यासाठी, इथे अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन असतं. त्या आयोजनमध्ये जे लोक असतात त्यांच्यासाठी अन्नदानसुद्धा असतं. आणि अगदी हे नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका रेणुकामाता संस्थांची आहे. आणि आमचं विश्वस्त मंडळ अगदी खूप चांगलं आहे. त्यामुळं इथे प्रगतीचंही सोर्स भक्कम आहे. आमचे अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, सदस्य आहे, सर्व एकजीवाचे असल्यामुळे इथे अगदी म्हणजे प्रगतीसाठी कोणतेही रोकटोक न होता येथे प्रगती होत आहे. यासाठी मी माझं जे इथलचं जे मार्गदर्शन होतं ते केलं. सुरेश तापडिया, बदनापूर. विजयकुमार रामनाथ मंत्री, राहणार बदनापूर, इथला अध्यक्ष आहे. सहाय्यक टीम आमची चांगली आहे, काम बी चांगलं आहे. नवरात्रामध्ये 9 दिवस मी आमचे तापडे असे पूर्ण टीम आमची 9 दिवस इथंच आम्हाला 9 दिवसात सारे कार्यक्रम भक्कम होऊन जाते. अध्यक्ष उपाध्यक्ष सारे समोर राहून सारे कामं चांगले करून घेते. मी श्यामकुमार गणेशलाल जायसवाल, कार्यालयीन सचिव, रेणुकादेवी संस्थान सोमठाणा. रेणुकादेवी संस्थान हे जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान असून निसर्गरम्य अशी नवसाला पावणारी देवी म्हणून आख्यायिका प्राप्त आहे. या ठिकाणी 1991ला या देवीचा प्रथम जीर्णोद्धार झाला आणि ट्रस्ट स्थापन झालं. यापूर्वी फक्त एक छोटंसं मंदिर या ठिकाणी होतं आणि या ठिकाणी एकच व्यक्ती आतमध्ये प्रवेश करेल अशी या ठिकाणी परिस्थिती होती. परंतु प्रत्येक याच्यानुसार ट्रस्टमध्ये सर्व सदस्यांनी विचार करून आणि खूप परिश्रम करून अगोदर देणगी जमा करून या मंदिराचं मोठमोठं असे कामं हाती घेतले. यानंतर या मंदिराचं वर्तक रामायणमध्ये सुद्धा उल्लेख आहे की ही स्वयंभू देवी इथे या ठिकाणी स्थापन झालेली आहे. या ठिकाणी मोठमोठे उत्सव भरले जातात. नवरात्रामध्ये 9 दिवस कीर्तन, भंडारे असे कार्यक्रम आयोजित केले जातात. भक्त 9 दिवस या ठिकाणी उपवास करून येथे स्थापन होतात. त्यासाठी ओट्याचं काम इथं बनवलेलं आहे. विविध विकास कामे पर्यटन स्थळामार्फतसुद्धा आपण या ठिकाणी घेतलेले आहे आणि स्वतः मंदिर संस्थांतर्फेसुद्धा अनेक कामे इथे विकास कामे केलेले आहे. या ठिकाणी आता नवीन कामे जे हाती घेतलेले आहे काच कामाचं, पुन्हा आपल्या या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, भक्तांसाठी येणे जाण्याची सिमेंट रोड,
पायऱ्याचे रस्ता अशा अनेक कामे विकास कामे भक्तासाठी या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि या ठिकाणी भक्तांची भावना दरवर्षी असं वाढत जाणून वेगवेगळे भक्त जोडत गेलेले आहे आणि लांब लांबून हे भक्तगण या ठिकाणी येतात. या ठिकाणी रेवडी उधळण, मुलांना वरून खाली टाकणे म्हणजे मुलांसाठी आपल्याला संतान प्राप्त व्हावं या हेतूने या ठिकाणी नवस करतात. त्याचे नारळ बांधले जातात आणि नवसाला पावणारी देवी म्हणून अशी आख्या या देवीची आहे. यापुढे भाविकांना सगळ्यांनी शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द बोलतो. नमस्कार, मी प्राध्यापक संदीप गीते. मी इथे सदस्य म्हणून काम पाहतो. अगोदर माझे आजोबा कारभारी बंडूजी गीते इथे सदस्य म्हणून काम बघत होते. रेणुका माता सोमठाणागड हे एक अतिशय जागरूक असे धार्मिक ठिकाण आहे. पंचक्रोशीमधील सर्व लोक या ठिकाणी नेहमी येत असतात. दररोज इथे शेकडोच्या संख्येने लोक दर्शन घेण्यासाठी येतात. नवरात्रामध्ये इथे खूप मोठी यात्रा असते. खूप सारे लोक पाल टाकून इथे बसायला येण्याची पारंपरिक पद्धत आहे. इथले वातावरण अतिशय निसर्गरम्य आहे व समोर एक खूप मोठं सोमठाण्याचं धरण म्हणून जे ओळखलं जातं ते इथे आहे. इथे अतिशय जुने महादेव मंदिरसुद्धा आहे. या ठिकाणचा विकास अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. मी सर्व लोकांना आवाहन करतो की आपणसुद्धा बदनापूरजवळून एक 8-10 किलोमीटरवर असलेल्या या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. धन्यवाद. माझं नाव बंडू भुजंगराव नागवे. मी ट्रस्टचा उपाध्यक्ष आहे. याच्या अगोदर माझे वडील या ट्रस्टमध्ये सदस्य होते. त्यानंतर त्यांच्या जागी मला घेण्यात आलं आणि तेव्हापासून इथला मी काम बघतो आहे. आणि आमचे जेवढे काही सन्माननीय सदस्य आहे ते सर्व एका जीवाने काम करतात. ही जी मूर्ती दिसती आहे देवीची, हे स्वयंभू आहे. इथं प्राणप्रतिष्ठा वगैरे किंवा स्थापन केलेली नाही आहे. कोणी सांगू शकत नाही की म्हणजे स्वतः प्रगट झाल्यामुळं स्थापना करण्यात आली नाही. इथं अगोदर एक छोटंसं मंदिर होतं. एक जणच या मंदिरामध्ये दर्शनासाठी जायचा आणि तोच बाहेर यायचा. त्यावेळेस एवढी काही इतकी काही व्यवस्था केलेली नव्हती. नवरात्रामध्ये जे येणारे होते ते फक्त पायऱ्यांनीच वर यायचे आणि जायचे. त्यानंतर ज्यावेळेस 1991मध्ये ट्रस्ट स्थापन झालं आणि त्यानंतर थोडं प्रगती करून इथपर्यंत आलं आणि आता वर येण्यासाठी 4 व्हीलर 2 व्हीलर असा एक प्रशस्त 2 रस्ते तयार केले. नवरात्रामध्ये 9 दिवस खूप गर्दी असते. इथं धार्मिक कार्यक्रम सप्ताह असतो, संध्याकाळचं कीर्तन असतं, दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल असते. रामकिसन आसाराम मेंढरे, राहणार सोमठाणा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मी 1991ला ही ट्रस्ट केली. मी त्यावेळेस सोमठाणा येथे ग्रामपंचायतचा सरपंच होतो. मग ट्रस्ट केल्यानंतर आम्ही याच्यात एक बॉडी 14-15 लोकांची बॉडी केली. बॉडी केल्यानंतर आम्ही सुरेंद्र जयस्वाल भैया बदनापूर याला आम्ही ते अध्यक्ष केलं. अध्यक्ष केल्यानंतर मग तिथून आम्ही सुरुवात गावागावी जाऊन पैसे वरागणी जमा करून अकोला, बदनापूर, नेकळं, काकोला, सोमठाणा असे जाऊन आम्ही वरागणी जमा करून मग हे मंदिर उभं केलं. 1995ला आम्ही मंदिर उभं केलं. हे मंदिर केल्यानंतर मग 2000ला सभामंडप बांधला. नंतर मग अशा टप्प्याटप्प्यानं आम्ही हे कामं करत चाललो. नंतर 2002ला डॉम मारला, म्हणजे लग्न कार्याला राहायला. मग 2005ला हे जे नवरात्रामध्ये लोक उपास धरून 9 दिवस बसते त्याच्याकरता ओटे बांधलेले 100 ओटे बांधलेले बसाकरता 9 दिवस लोक तिथं उपास धरून बांधतात. पुन्हा गावातले जे मंदिर आहे आमच्या ही मोठी आहे, जे समुदायाची स्थापना म्हणजे ब्रह्मदेवानं करेले असे म्हणजे पहिले म्हणजे आमचे सांगत होते लोक. ही म्हणजे देवस्थान असं आहे की म्हणजे याला असं म्हणलं नाही का बा आपण ही स्थापना करून बसली, पण ही पूर्वीची म्हणजे हजारो वर्षाची म्हणजे गोष्टी आहे तिची ही मोठी आहे ही म्हणतात तिला. पुन्हा बाजूला आता चैती पौर्णिमाला ती मोठी लाणी देवी म्हणतात. आमच्या गावामध्ये ते मंदिर आहे, महादेव मंदिर जागृत आहे. एक पुन्हा गोमते देवी आहे. पुन्हा नरसिंहाची आत्ता मागच्या महिन्यामध्ये यात्रा झाली, ती एक जागृत देव म्हणजे बिगर पायात नसताना
5 दिवस म्हणजे निराधार म्हणजे पाणी पिऊन सनीन खारीक खाऊन सनीन उपास धरता. आता 2 दिवस झाले त्याची यात्रा झाली. एवढे म्हणजे आमचे जे पुन्हा एक दर्गा म्हणून सनी मलिशा बाबा आहे ते बी असं म्हणजे आता या चैत्र पौर्णिमाला तिथं या संदल निघतो. अशा कार्यक्रम म्हणजे आमचं हे सोमठाणा म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये म्हणजे नंबर 1 जालना म्हणजे हे भाविक कमीत कमी इथं रोज समजा 2000-3000 पब्लिक देवर जालना औरंगाबाद म्हणजे आजूबाजूला समजा जेवढे औरंगाबादचे डिस्ट्रिक्टचे लोक तर कमीत कमी संभाजीनगरचे 50% लोक इथं येतात. त्याच्यामुळे विकासाचे कामं आता चालूच आहे. पुन्हा आता इकडून तिकडून नाही पुन्हा खाली एक भिंत बाजू आजूबाजूला अजून बी हे परमेश्वराच्या मातेच्या कृपेनं आमचे ते व्यवस्थित तसेच आमचे समजा ट्रस्ट म्हणजे निस्वार्थानं काम करतो आहे. कोणी काही म्हणजे याच्यात काही म्हणजे हे नाही आहे. तरी मी एवढे बोलून म्हणजे धन्यवाद मातेचे मी चरणी एवढे कामं करतो त्याच्यापासून मी धन्यवाद देतो. या देवीचा असा एक चमत्कार आहे. ही म्हणजे नवसाला पावणारी देवी आहे. ज्याला समजा संत नसले काही हे नसलं लेकरू बाळ नसलं तर जर समजा इथं जर बोलणी केली हिची जर वटी भरिली की याच्या म्हणजे बरोबर त्याला संतती होती. आणि दर चैतीला येऊन सनी ते एक नारळ म्हणजे याच्या नवसाला बांधून सनी नारळ ठेवतात. आणि वर समजा नवरात्रामध्ये जे लोक येतील समजा ज्याला नवसाला पावलेली देवी तर वरून सनी एक 10 फुटाहून सनी ते लेकरं जे जन्माला येतं त्याला म्हणजे वरून ते खाली झोळीमध्ये टाकतात. तर असं याचं म्हणजे एक हे या देवीचं पावणारी देवी ही त्याच्यामुळं काही याचं म्हणजे हे नाही आहे. नवरात्रामध्ये इथं म्हणजे रोज म्हणजे काकडा आरती कीर्तन रोज संध्याकाळी 9 ते 10 दिवस शेवटेला 10व्या दिवशी समाप्तीच्या दिवशी आमच्या सोमठाणा येथील पुन्हा परिसरामध्ये मोठा भंडारा होतो. इथं नेहमी करता येतं म्हणजे जेवण सकाळ संध्याकाळ काकडा आरती पूर्ण इथं हे होते. पुन्हा रात्रीला कमीत कमी इथं पाळ टाकून सनी लोक 9 दिवस सतत उपास धरतात. 10व्या दिवशी समाप्ती झाल्यावर जातात घरी. देवीचा परिसर 354 गट नंबर आहे. या देवीची जमीन 78 हेक्टर जमीन आहे. तिला विकासाला करायला म्हणजे या देवीची इतकी आसपास जागा कुठंच नाही आहे. कोणत्या देवस्थानाला नाही इथं विकास करायला. पण आता ते अमध्ये आलेली आमची ट्रस्ट अमध्ये पण बमध्ये याचा म्हणजे शासन अजून काही थोडा पैसा देत नाही इथं. तर आता इथून पूर्ण आमचे बमध्ये घेण्याचा प्रयत्न चालू आहे. आता मागून होईन या 1 वर्षामध्ये विकासाचं काम करायला म्हणजे जागा भरपूर आहे इथं. म्हणजे आता पुढं आम्हाला म्हणजे एक मंगल कार्यालय भरायचं आहे अजून सनी. आणि भक्त निवास बसण्याकरता आम्ही प्रस्ताव टाकलेला आहे जिल्हा परिषदला. त्याची आता म्हणजे पुढच्या वाट चालू आहे. त्याकरिता आम्हाला भरपूर इथं काम एक ऑफिस हे इथं करायचं आहे. त्याच्यामुळे इथं काही म्हणजे देवीची जाग्याला काही अपुरी नाही आहे. त्याच्यामुळे इथं खूप कामं होऊ शकतात इथं. तरी आज हे पुरुषपर्यंत माझ्या पर्यायानं व आमच्या ट्रस्टचे जेवढे सध्या सहकार्यानं समजा वाटचाल चालू आहे. पुढे रेणुका माता देवीचे आशीर्वादानं पुढे बी आमचे कामं चालू राहणार आणि करणार आहे. इथं भरपूर कामं होतील याच्या पुढे. आता 25 ते 26 आता या 26 तारखेला कमीत कमी एक 7-8-10 लाखाचे कामं इथं चालू आहे. जय जगदंबा, जय श्री रेणुका माता. आपल्या सर्वांना माझा अनुभव वाचन करताना अत्यंत परमानंद होत आहे. रेणुका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी या रेणुका मातेची 2 शब्दामध्ये महती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मी 11 फेब्रुवारी 2025ला इथं रुजू झालो पुजारी म्हणून. अध्यक्ष मेंढरे साहेब आणि सचिव राजेंद्र कुमार जयस्वाल भैया यांनी माझी नियुक्ती केली. आणि 11 फेब्रुवारी 2025ला जॉईन झाल्यानंतर आमच्या ब्राह्मण समाजामध्ये मुलींची खूप तुटवड आहे. माझं लग्न 20 जून 2026ला झालं. आणि अक्षरशः लोकांकडे गव्हर्मेंट नोकरी घरची शेती वगैरे सगळं असताना देखील मुली मिळत नाहीत. तर रेणुका मातेच्या कृपेनं माझं इथं ट्रस्टींनीच लग्न लावून दिलं. माझ्याकडं पैसे पण नव्हते लग्नाकरता. आणि मी असं नवस वगैरे काय केलं नव्हतं. पण रोज सप्तशतीचा पाठ, ललिता सहस्रनामाचं कुंकुमार्चन आणि सकाळी 8 वाजता आरती, दुपारी 12 वाजता नैवेद्य आरती, संध्याकाळी 6:30ला आरती
अशा 3 प्रकारच्या आरत्या इथं होतात. रविवार आणि मंगळवार विशेष गर्दी असते. लग्न न होणारे देखील इथं येऊन नारळ बांधून जातात. 90 दिवसामध्ये त्यांना प्रचिती येते. 90 दिवसामध्ये कशीही परिस्थिती असली तरी लग्न जमतं आणि ते लग्न जमल्यानंतर परत जोडीने येऊन दर्शन घेऊन अभिषेक वगैरे करून जातात. तर मंदिर संस्थांतर्फे मागच्या वर्षीपासून आम्ही श्रावण मास महोत्सव चालू केलेला आहे. इथं रेणुकामाता मंदिर, महादेव मंदिर आणि परशुराम मंदिर असे 3 मंदिर आहेत. कुठल्याही देवताचं जसं पंचैतान असतं तसं इथं पण पंचैतान आहे. गणपती आहे, अन्नपूर्णा आहे, महादेव आहे, नागदेवता आहे, नंदी आहे आणि परशुराम आहे. हे रेणुका मंदिर मातेच्या मंदिरापासून थोडं 4 पावलाच्या अंतरावरच आहे. त्याच्यानंतर बाजूला एक कुंड आहे. त्या कुंडातलं पाणी सतत तिथं कसलं एकदम खडकाळ भागामध्ये कसं काय पाणी आहे हे फक्त देवीचीच कृपा. आणि त्याच्यामध्ये स्नान केल्यानंतर असाध्य रोगांचा देखील इलाज होतो अशी इथल्या कुंडाची महती आहे. मुंबईवरून पुण्यावरून लोक सकाळी येऊन तिथं स्नान करून पहाटे काकडा आरतीला इथं उपस्थित होतात, ज्यांना त्याची प्रचिती आली आहे त्यांची. आणि ओल्या वस्त्रानं कुंडामध्ये स्नान करून इथं येऊन आरती करतात. आरतीची वेळ कधी कधी सकाळी? आरतीची सकाळी 8 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता. अशा 3 वेळा 3 आरत्या घेतो आम्ही इथं. आणि रोजच्या सेवेमध्ये ललिता सहस्रनाम आणि दुर्गा सप्तशतीचे पाठ कंटिन्यू चालू असतात. आपलं पूर्ण नाव? माझं पूर्ण नाव अमोल विश्वासराव नाळेश्वरकर. काय आडनाव? नाळेश्वरकर. मूळ गाव? मूळ गाव नांदेड. सिटिंग काढून द्या. आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल रेणुका माता की जय. मित्रांनो, हे आपण देवीच्या मंदिराच्या मागचा परिसर हा बघत आहोत. अतिशय विस्तृत असा हा मंदिराचा परिसर आहे. आपण इथं हे बघत आहात, समृद्धी महामार्ग आपल्याला इथं दिसत आहे. आपण थोडंसं पुढं जाऊन बघण्याचा प्रयत्न करूया. हे देवीच्या पायऱ्या. हे आपण इथं बघत आहोत. अगदी जवळ आपण या समृद्धी महामार्गाच्या रोडदगात इथं आलेलो आहे. हा जो आपण बघत हा नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग आहे. जो पुढं खातगावला इंटरचेंज पॉईंटने जालना शहरातून बाहेर जाता येतं किंवा त्याच्यामध्ये एंट्री करता येते आणि जालना शहराच्या खातगावच्या जवळच असलेला ड्रायपोर्टजवळ हा रोड कनेक्ट होतो. असा हा मंदिराचा परिसर. मित्रांनो, गडावर जेव्हा चैत्राची किंवा आश्विन शुद्धची यात्रा भरते त्यावेळेस अतिशय दाटीवाटीने इथं हे दुकानं लागलेले असतात. असा हा मंदिर परिसर आपण इथं बघत आहोत. ट्रस्टी सांगतात की 78 हेक्टरचा हा रेणुका माताचा परिसर आहे. 78 हेक्टर सातबाऱ्यावर या मंदिराची जमीन आहे. 78 हेक्टर म्हणजे साधारण 200 एकर जमीन या मंदिराच्या नावावर आहे. 200 एकर जमीन, फार मोठी जमीन या मंदिराच्या समठाना देवी या मंदिराच्या नावावर आहे.
बरेच विकास कामं इथं चालू आहे. आता पाण्याची टाकीसुद्धा इथं बांधण्याचं काम चालू आहे. असा हा मंदिराचा परिसर आहे. जालना म्हणा, बुलढाणा म्हणा, छत्रपती संभाजीनगर म्हणा, दुरून दुरून लोक, अख्ख्या मराठवाड्यातून लोक, किंबहुना महाराष्ट्रातून लोक इथं दर्शनासाठी, या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. अशी ही सोमठाणेची श्री रेणुका देवी. आपण हा जो बघत आहात हा डोम या विश्वस्त मंडळाने इथं बांधलेला आहे. अतिशय विस्तृत परिसर या मंदिराचा आहे. बस गरज आहे ती फक्त अशाच प्रकारे नियोजन पद्धतीने इथे विकास कामे करण्याची. गार्डनसुद्धा इथं या मंदिर विश्वस्ताकडून तयार करण्यात आलेलं आहे. अतिशय नियोजन पद्धतीने इथं कार्यक्रम सर्व चालू आहेत. विस्तृत असा हा श्री रेणुका माता देवीचा सोमठाण्याचा परिसर आपण इथं बघत आहोत. नक्की आपण जर बदनापूरच्या जवळपासचे रहिवासी असाल तर नक्की या देवीच्या दर्शनासाठी या आणि इथलच्या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्या. श्री रेणुका माता की जय.